गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इकॉनॉमिक्सचा 11th लेक्चर, बरोबर आहे ना, 11th लेक्चरचा व्हिडिओ काय करत आहोत, अपलोड करत आहोत. बरं, आत्तापर्यंत आपला जो फर्स्ट टॉपिक होता चॅप्टर फर्स्ट, म्हणजे आपण चॅप्टर 2पासून स्टार्ट केली आहे. त्यामुळे जो आपला चॅप्टर 2 होता युटिलिटी ॲनालिसिस, तो आपला कंप्लीट झालेला आहे. कारण लास्ट बॅचमध्ये आपण लॉ ऑफ DMU बघितला, बरोबर. तर तो लॉ ऑफ DMU जेव्हा संपला आपला, तेव्हाच आपलं सेकंड टॉपिकसुद्धा काय झालं, कंप्लीट झालं. तर मग आज आपण काय करतो आहे, आज आपण नवीन टॉपिक स्टार्ट करतो आहे, चॅप्टर 3 डिमांड ॲनालिसिस. आता हा जो काय टॉपिक आपण बघणार आहे, डिमांड ॲनालिसिस, दॅट मीन्स डिमांड, बरोबर ना, स्टार्ट टू एंड डिमांड डिमांड डिमांड. आपण फक्त डिमांडवरच आता बडबड करणार आहोत. तर साहजिक आहे, हा टॉपिक ॲक्च्युली खूप मोठा आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं आहे, 2 पार्टमध्ये डिवाईड केलं आहे. तुम्हाला स्क्रीनवर नीट दिसत असेल, चॅप्टर 3A दिले तिथे, आहे का नाही. तुम्हाला लक्षात आलं असेलच की हा जो काय टॉपिक आहे चॅप्टर 3A, आणि मग त्यानंतर 3A कंप्लीट झाल्यानंतर 3B, असे 2 पार्टमध्ये त्यांनी डिवाईड केला आहे. टॉपिक मोठा असला म्हणून त्यांनी तो डिवाईड केलेला आहे. तर आपण पहिल्यांदा चॅप्टर 3A बघू, तो कंप्लीट झाल्यावर मग 3B बघता येईलच, बरोबर ना. सो वी हॅव स्टार्टेड चॅप्टर 3A डिमांड ॲनालिसिस. आता ह्या टॉपिकमध्ये आपण डिमांड, व्हॉट इज मीन बाय डिमांड, डिमांड म्हणजे काय ते नक्की बघणार आहोत. तर नेक्स्ट स्लाईडमध्ये तुम्ही बघता येतं, तुम्ही इथं पाहू शकता मिनिंग ऑफ डिमांड, की डिमांड म्हणजे नक्की काय. तर सगळ्यात महत्त्वाचं डिमांड म्हणजे काय, तर डिमांड म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला ॲक्च्युली मागणी म्हणतो, बरोबर आहे ना. पण डिमांडचा अर्थ काय, आपण एखादं प्रोडक्ट जेव्हा परचेस करतो, बाय करतो, दॅट मीन्स आपण त्या प्रोडक्टला डिमांड करतो, बरोबर ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही खाली जाऊन 10 रुपयाचं काहीतरी वस्तू, तुम्हाला समजा 10 रुपयाचा खाली जाऊन तुम्हाला भूक लागली म्हणून तुम्ही काय केलं, खाली दुकानात गेला आणि 10 रुपयाचा बिस्किट पुडा घेतला आणि परचेस केला आणि तुम्ही घरी आला, बरोबर ना. म्हणजे ह्याचा अर्थ काय झालं, तुम्ही बिस्किट पुडाला काय केला, डिमांड केला, बरोबर आहे. तर डिमांड म्हणजे नक्की काय, तर नीट तुम्ही बघू शकता ते मिनिंगच्या अगोदर इथं इन शॉर्ट, तुम्ही इथं बघू शकता इन शॉर्ट इथे एक फॉर्म्युला दिलेला आहे. डिमांड इज इक्वल टू डिझायर प्लस विलिंगनेस टू परचेस प्लस ॲबिलिटी टू पे, असा फॉर्म्युला दिला आहे. मग थोडक्यात काय, तुम्ही एखाद्या प्रोडक्टला जेव्हा डिमांड करता तेव्हा ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ना, डिझायर प्लस विलिंगनेस प्लस ॲबिलिटी, ह्या 3 गोष्टी जुळून आलेल्या असतात, म्हणून तुम्ही त्या प्रोडक्टला डिमांड करतात. आता सगळ्यात पहिल्यांदा नीट बघा, डिमांड इज इक्वल टू काय दिले, डिझायर, बरोबर आहे ना. डिझायर म्हणजे काय, विश म्हणजे काय, इच्छा. आता साहजिक आहे, जोपर्यंत माणसाच्या मनात डिझायर क्रिएट होत नाही तोपर्यंत तो माणूस त्या प्रोडक्टला डिमांड करतच नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला सांगा, तुम्ही आत्ता खालच्या दुकानात जाऊन बिस्किटचा पुडा का डिमांड केला, कारण डिझायर, तुम्हाला भूक लागली होती म्हणूनच ना. अदरवाईज तुम्हाला भूक लागलीच नसती, तुम्ही कशाला मग बिस्किटचा पुड्याला डिमांड केला असता. मग साहजिक आहे, आपण कुठलीही वस्तू बाय करतो, परचेस करतो का, कारण डिझायर, आपल्याला ती वस्तू घेण्याची डिझायर क्रिएट झालेली असते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं डिझायर. त्यानंतर सेकंड, विलिंगनेस टू परचेस. नुसतं डिझायर असून उपयोग नाही, तुम्हाला भूक लागून उपयोग नाही आहे, बरोबर ना. सर भूक लागली, हां पण भूक लागली, पण तो बिस्किटचा पुडा विलिंगनेस टू परचेस, बरोबर आहे ना. विलिंगनेस टू परचेस नंतर बघू आपण, एक काम करू, पहिलं हा बघू ॲबिलिटी टू पे. नुसतं भूक लागून उपयोग नाही, तर ॲबिलिटी टू पे म्हणजे काय हो, म्हणजे तुमच्यात ॲबिलिटी टू पे, खरेदी करण्याची ताकद पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुमच्या खिशात पैसे पाहिजे, तरच तुम्ही डिमांड करू शकता. नाहीतर भूक लागली म्हणून खालच्या दुकानात गेला आणि सांगितलं की मला बिस्किटचा पुडा द्या, पैसे नंतर देतो, नाही देणार तो शॉपकीपर आपल्याला. तो जो कोण सेलर आहे हाकलून दिला आपल्याला दुकानातनं, तसं फुकट कोण आपल्याला देत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर डिमांड करायचं असेल, बरोबर आहे ना, तर सगळ्यात महत्त्वाचं डिझायर, भूक लागली पाहिजे, तरच तुम्ही बिस्किटचा पुडा डिमांड करू शकता. सेकंड, ॲबिलिटी टू पे. नुसतं भूक लागून उपयोग नाही, ॲबिलिटी टू पे, खिशात खर्च करण्यासाठी, किंवा खिशात 10 रुपये तर पाहिजे ना निदान बिस्किटचा पुडा खरेदी करायला. आणि थर्ड वन, ते मिडलला आहे तो आपण थर्ड घेऊ, विलिंगनेस टू पे परचेस. विलिंगनेस टू परचेस म्हणजे काय, भूक पण लागली, खिशात 10 रुपये पण आहेत, पण ते 10 रुपये खर्च करण्याची तयारी, त्याला विलिंगनेस टू परचेस म्हणतात. लक्षात आलं तुमच्या अर्थ. विलिंगनेस टू परचेस म्हणजे काय, नुसतं पैसे असून उपयोग नाही, तर विलिंगनेस टू परचेस, तयारी पण पाहिजे. नाहीतर भूक लागली आहे, खिशात 10 रुपये पण आहेत, पण 10 रुपये तुम्हाला म्हणजे फॉर एक्झाम्पल असं ॲझ्युम करा की तुम्ही कॉलेजमधनं सुटला आणि आता घरी चालला आहे,
बरोबर. बसनी घरी जाता दररोज. आज पण कॉलेजमधनं सुटला आणि घरी चालला आहे, बस स्टॉपला तुम्ही थांबला आहे, बरोबर. पण भूक लागली आहे तुम्हाला. भूक लागली आहे म्हणून समोरनं एक बिस्किट पुडावाला किंवा शेजारीच एक बिस्किट पुडा विकणार तुमच्या शेजारी दुकान आहे, बसस्टॉपच्या शेजारीच एक दुकान आहे. म्हणजे भूक लागली आहे, बिस्किटचा पुडा खरेदी करायची ॲबिलिटी पण आहे, खिशात 10 रुपये पण आहे. पण 10 रुपये असूनसुद्धा तुम्ही त्या दुकानात जाऊन बिस्किट पुड्याला डिमांड करत नाही आहे. का बरं? कारण विलिंगनेस टू परचेस, तुमची तयारी नाही 10 रुपये त्याच्यावर खर्च करायची. का? कारण त्याच 10 रुपयाने सर बसचं तिकीट काढून मला घरी पण जायचं आहे. म्हणजे भूक लागली तरी तुम्ही जाताय का दुकानात? नाही जाते. का? विलिंगनेस टू परचेस. कळलं? नक्की लक्षात आलं? म्हणजे आपण एखाद्या प्रोडक्टला डिमांड करतो. म्हणजे थोडक्यात आत्ता तुम्ही गेला आणि सांगितलं सर मी खाली जाऊन 10 रुपयाचा पेन परचेस केला, एक पेन खरेदी केला. का बरं पेन खरेदी केला? तर सगळ्यात पहिली गोष्ट डिझायर. तुम्ही काहीतरी लिहित होता, लिहिता लिहिता तुमचा आधीचा पेन संपला म्हणून तुम्हाला नवीन पेन परचेस करण्याची डिझायर क्रिएट झाली. तुम्हाला वाटलं सर आता मला नवीन पेन पाहिजे म्हणून तुम्ही पहिलं सगळ्यात महत्त्वाचं डिझायर, इच्छा तयार झाली. त्यानंतर ॲबिलिटी टू पे, तुम्ही तुमच्या आईकडून किंवा वडिलांकडून 10 रुपये तुम्ही त्यांच्याकडनं घेतले किंवा तुमच्या स्वतःच्या खिशात 10 रुपये होते. ॲबिलिटी टू पे. आणि सगळ्यात महत्त्वाचं विलिंगनेस टू परचेस. नुसते 10 रुपये असून उपयोग नाही, तुम्ही ते 10 रुपये पेनासाठी खर्च करायला तयारसुद्धा झाला. बरोबर ना? ह्या सगळ्या गोष्टी जोडून आल्या म्हणून तुम्ही खाली जाऊन 10 रुपयाचा पेन परचेस केला. दॅट इज कॉल, म्हणजेच थोडक्यात काय तर तुम्ही आज एका पेनाला काय केला? डिमांड केला. लक्षात आलं? डिमांड म्हणजे काय? म्हणजे डिमांड म्हणजे डिझायरच झालं की हो. डिमांडचा अर्थ काय? आपण कुठल्याही प्रोडक्टला डिमांड करतो, आपण भरपूर साऱ्या प्रोडक्टला डिमांड करतो. म्हणजे तुम्ही मोबाईलमध्ये नेट पॅकचा रिचार्ज मारता किंवा बाबा तुम्हाला घालण्यासाठी कपडे ड्रेस परचेस करता. मग परचेस करता म्हणजे याचा अर्थ तुम्ही डिमांड करता. मग डिमांड इज इक्वल टू डिझायर. तुमच्या ज्या काय डिमांड असतात त्या तुमच्या डिझायरच असतात ना. पण नुसत्या डिझायर नाही, त्या डिझायर कंप्लीट होण्यासाठी त्याला 2 गोष्टींचा सपोर्ट पाहिजे. ॲबिलिटी टू पे, खिशात पैसे पण पाहिजेत, अँड विलिंगनेस टू परचेस. बरोबर आहे ना? आत्ता जर मी तुम्हाला विचारलं बाबा तुमची डिझायर काय, दोन्ही शब्द वेगळे आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला जर विचारलं तुमची डिझायर काय, तर तुम्ही काय म्हणताल? सर मला बुलेट परचेस करायची, मला 4 व्हीलर परचेस करायची. बरोबर आहे? तर मी तुमच्याकडे इग्नोर करणार, बिकॉज इट इज ओनली युअर डिझायर. कारण ती फक्त तुमची डिझायर आहे. तुम्ही आत्ता जे काय म्हणला ना सर मला 4 व्हीलर परचेस करायची, तर ती फक्त डिझायर आहे, तुमची इच्छा आहे, विच कॅन नॉट बी कन्वर्टेड इन टू डिमांड. ती डिमांड होऊ शकत नाही. का नाही? कारण तुम्ही अजून शिकताय, तुम्ही अजून कामाला नाही आहेत, कुठला सोर्स नाही तुमच्याकडं. दॅट मीन्स ॲबिलिटी नाही आहे तुमच्याकडं. बरोबर आहे ना? आणि ॲबिलिटीज नाही त्यामुळं विलिंगनेस टू परचेस, खर्च करायला खिशात पैसेच नाही त्यामुळं विलिंगनेस, खर्च करायची तयारी तर लांबच राहिली. थोडक्यात तुम्ही आत्ता मला जर बोलला की सर मला 4 व्हीलर परचेस करायची, मला बुलेट परचेस करायची, मला चांगली 2 व्हीलर परचेस करायची, तर इट इज ओनली युअर डिझायर. ती फक्त तुमची डिझायर आहे, विच कॅन नॉट बी कन्वर्टेड इन टू डिमांड. ती डिमांडमध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही कारण आत्ता तुमच्याकडे ॲबिलिटी नाही आहे, तुम्ही अजून शिकताय. पण 10-15 वर्षांनी जर तुम्ही मला भेटला, लक्ष द्या आता मी काय बोलतो आहे, 10-15 वर्षांनी जर तुम्ही मला कुठं रस्त्यात भेटला आणि त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं सर मला 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर परचेस करायची, देन इट इज युअर डिमांड. तर मग तो तुमचा डिमांड असू शकतो. कारण 10-15 वर्षानंतर परिस्थिती बदललेली असेल, त्यावेळेस नक्कीच तुम्ही कामाला लागलेले असताल. बरोबर आहे ना? म्हणजे तुमची डिझायर पण आहे, तुम्हाला 2 व्हीलर परचेस करायची इच्छा आहे, ॲबिलिटी टू पे, तुम्ही कामाला लागलेले असताल, याचा अर्थ तुम्हाला चांगली सॅलरी स्टार्ट झालेली असेल, खिशात पैसे असतील तुमच्या, अँड विलिंगनेस टू परचेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं पैसे असून ते पैसे खर्च करण्याची तयारीसुद्धा असणार आहे. बरोबर ना? म्हणजे आत्ता जे वाक्य बोलताय तुम्ही मला 2 व्हीलर परचेस करायची, ते मी इग्नोर करणार कारण ते डिझायर झालं. पण हेच वाक्य जर तुम्ही मला 15 वर्षांनी भेटल्यावर रस्त्यात बोलला तर मी तुमच्याकडं ते लक्ष किंवा मी ते सिरियसली तुमचं ऐकणार, कारण ते डिझायर नाही, त्यावेळेस ते तुमचं डिमांड असेल. नक्की लक्षात आलं डिमांड म्हणजे काय? म्हणजे तुम्ही थोडक्यात हा फॉर्म्युलाच पाठ करायचा आहे आणि ह्याच फॉर्म्युल्यावरनं वर त्याची मिनिंग तयार झाली. बघ काय दिलं वर मिनिंगमध्ये बघू आपण. Meaning of demand. In ordinary language, demand means a desire. कॉमन लँग्वेजमध्ये डिमांड म्हणजे काय हो? डिझायरच. तुम्ही कुठल्या कुठल्या वस्तूंना डिमांड करता?
तो तुमचा डिझायरच झाला, बरोबर आहे ना. मग तुम्ही म्हणताल सर मी खाली जाऊन 10 रुपयाचा पेन परचेस केला, दॅट मीन्स तुम्ही म्हणताल सर मी 10 रुपयाच्या पेनला डिमांड केला. का डिमांड केला? डिझायर घ्यायचा होता म्हणूनच डिमांड केला ना. ज्याला घ्यायचा नसेल तो कशाला डिमांड करणार, बरोबर आहे ना. म्हणजे डिमांड मीन्स अ डिझायर. तुम्ही ज्या ज्या प्रोडक्टला डिमांड करता त्या तुमच्या डिझायर असतात, इच्छा असतात, बरोबर आहे. पण नुसत्या डिझायर नाही. आता हे मधलं सेंटेन्स घेऊ नका, इथं बघायला दिलं इन इकॉनॉमिक डिमांड मीन्स अ डिझायर विच इज बॅक बाय विलिंगनेस अँड ॲबिलिटी टू पे. बस हे मिनिंग आहे. हे जे मी ब्रॅकेट करतो आहे ना, हे नोट डाऊन करायचे आपल्याला. ही डिमांडची मिनिंग काय आहे? इन इकॉनॉमिक्स डिमांड मीन्स अ डिझायर. डिमांड म्हणजे तुमची काय डिझायरच असते. तुम्ही कुठल्याही प्रोडक्टला जेव्हा डिमांड करता, तुम्ही आज हॉटेलमध्ये जाऊन किंवा आज संडे घरी जाऊन, संडे म्हणून तुम्ही काय केलं, सकाळ सकाळ दुकानात गेला आणि चिकन मटन जे काय तुम्ही घरी खाता, चिकन मटन किंवा मासे असून दे, तुम्ही आज 1 किलो चिकन घरी दुकानातनं जाऊन आणलं. मग ते दुकानात जाऊन तुम्ही 1 किलो चिकन जे परचेस केलं, दॅट इज कॉल युअर डिमांड. तो तुमचा डिमांड झाला, बरोबर ना. पण तुम्ही का डिमांड केलं? कारण आज इच्छा आहे सर, आज संडे आहे, आम्ही संडेला खातो नॉनव्हेज. म्हणून तुम्ही थोडक्यात काय केलं, डिझायर होती ना, आज तुम्हाला नॉनव्हेज खायची इच्छा होती म्हणूनच तुम्ही काय केला, डिमांड केला, बरोबर आहे ना. म्हणून त्यांनी काय दिले, नीट बघा मिनिंगमध्ये काय दिले, डिमांड मीन्स अ डिझायर. की डिमांड म्हणजे तुमची इच्छाच असते, पण नुसती इच्छा नाही. पुढं काय दिले, विच इज बॅक मीन्स सपोर्टेड बाय. की ती इच्छा पूर्ण होण्यासाठी सपोर्ट पाहिजे. कुणाकुणाचा? ॲबिलिटी टू पे, खिशात पैसे पाहिजे, अँड विलिंगनेस. हे 2 शब्द उलटे फिरवा. ॲबिलिटीला पहिलं घ्या, विलिंगनेसला नंतर घ्या. डिमांड मीन्स, परत एकदा मिनिंग बघा काय दिलं आहे, की डिमांड मीन्स अ डिझायर. एक मिनट. डिमांड मीन्स अ डिझायर. डिमांड म्हणजे तुमची डिझायर असते, इच्छाच असते, पण नुसती इच्छा नाही. विच इज बॅक बाय, की ती इच्छा पूर्ण होण्यासाठी बॅक्ड बाय, सपोर्टेड बाय 2 गोष्टींचा सपोर्ट पाहिजे. ॲबिलिटी टू पे, की खिशात पैसे पण पाहिजे, अँड विलिंगनेस, आणि पैसे खर्च करण्याची तयारी पण पाहिजे. कळलं नक्की? ह्या 2 गोष्टी असतील तर त्याला डिमांड म्हणतात. भरपूर वेळा आपल्या डिझायर्स कॅन नॉट बी कन्वर्टेड इन टू डिमांड. म्हणजे भरपूर वेळा असं होतं की डिझायर असती, पण त्याचं कन्व्हर्जन डिमांडमध्ये, त्याचं डिमांडमध्ये रूपांतर होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, कधी कधी आपण रस्त्याने जाताना, म्हणजे दोघांचं, मुलं असून दे किंवा मुली असून दे, रस्त्याने जाताना आपण बघतो की बाबा वेगवेगळे कपड्यांची दुकानं असतात. तर कधी कधी दुकानांच्या बाहेर छान त्यांनी शर्ट्स, टी शर्ट, किंवा मुलींच्या बाबतीत बघितलं तर ड्रेस वगैरे लावलेले असतात. आपल्याला ते रस्त्याने जाताना आपण बघतो, थोड्या वेळ थांबतो, बघतो, आणि आपल्याला आवडतात. ते आवडतात, पण ह्याचा अर्थ लगेच आपण आवडला म्हणून आपण त्या दुकानात शिरत नाही परचेस करण्यासाठी. का शिरत नाही? कारण ती आपली फक्त डिझायर असते. आपल्याला आवडतो आणि तो घ्यावासा पण वाटतो, पण आपण दुकानात का नाही शिरत? कारण ती फक्त आपली, इट इज ओनली डिझायर, ती फक्त आपली डिझायर असते. आपण दुकानात का नाही शिरत? कारण आपल्याला माहिती, ॲबिलिटी टू परचेस. आपल्याला शर्ट फक्त आवडला आहे, पण शर्ट खरेदी करण्यासाठी पैसे कुठे आहेत खिशात, बरोबर ना. त्यामुळं आपण दुकानाच्या बाहेरनंच बघतो आणि तसंच रिटर्न फिरतो. म्हणजे आपण दुकानाच्या आत शिरत नाही. म्हणजे थोडक्यात ह्या एक्झाम्पलमध्ये तो आपला काय झाला, डिझायर झाला. आपल्याला शर्ट तर घ्यायचा होता, पण आपण शिरलो का आतमध्ये? नाही. दॅट मीन्स इट इज ओनली अवर डिझायर. ती फक्त आपली डिझायर आहे, विच कॅन नॉट बी कन्वर्टेड इन टू डिमांड. ती डिझायरची डिझायरच राहिली, ती डिमांड होऊ शकला नाही. हा बाबा, ज्या मुलाला आवडला, ज्या खिशात पैसे असतील आणि तो पैसे खर्च करायला तयार पण झाला, तर मग त्याला आपण डिमांड म्हणू शकतो. तरच तो मुलगा दुकानाच्या आत शिरणार, बरोबर ना. नक्की कळलं डिमांड अँड डिझायरमधला डिफरन्स? ओके. फॉर एक्झाम्पल दिलं आहे बघा त्यांनी. फॉर एक्झाम्पल, इफ अ पर्सन हॅज द डिझायर टू परचेस अ टेलिव्हिजन सेट. की समजा एखादा माणूस आहे, हॅज द डिझायर टू परचेस अ टेलिव्हिजन सेट. की त्याला समजा डिझायर, त्याची एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? टू परचेस अ टेलिव्हिजन सेट. त्याला टेलिव्हिजन सेट, एक टी व्ही सेट परचेस करायचा आहे, टी व्ही खरेदी करायचा आहे. ते पर्सनच्या ऐवजी तुम्हाला आपण एक्झाम्पलमध्ये घेऊ, की तुमची एक इच्छा आहे, तुमच्या घरात असं वाटते की चला एक नवीन टी व्ही खरेदी करायचा आहे, बरोबर आहे. इच्छा तर आहे, पण पुढं काय दिलं बघा, बट डज नॉट हॅव द ॲडिक्वेट परचेसिंग पॉवर. पण तुम्ही दुकानात गेला आणि विचारलं तर तो काय प्राईस सांगितली, 20,000 सांगितली.
बट डज नॉट हॅव द ॲडिक्वेट पर्चेसिंग पॉवर. पण तुमच्याकडं मात्र 20,000 नाही, तुमच्याकडे 10,000च असतील. बरोबर. इच्छा तर आहे, टी व्ही तोच घ्यायचा आहे, पण तुमच्याकडे तेवढे पैसे नाही. डज नॉट हॅव ॲडिक्वेट पर्चेसिंग पॉवर. तुमच्याकडं जर तेवढी ॲबिलिटी नसेल, देन इट विल बी सिम्पली अ डिझायर. तर तुम्ही तो टी व्ही परचेस करू शकता का? नाही. दॅट मीन्स इट विल बी अ सिम्पली डिझायर. ती तुमची फक्त डिझायर, इच्छाच राहिली, अँड नॉट अ डिमांड. तुम्ही दुकानातनं परत टी व्ही परचेस न करता तसेच बाहेर आला, इट विल नॉट डिमांड. तो तुमचा डिमांड होणारच नाही. कारण घ्यायचा तर तोच टी व्ही घ्यायचा आहे, आवडलेला आहे, बट नॉट हॅव ॲडिक्वेट पर्चेसिंग पॉवर. पण खिशात तर तेवढे पैसे नाही आहेत. मग ह्याचा अर्थ तुम्ही तो टी व्ही परचेस करू शकला नाही. इट इज ऑन युअर डिझायर. ती तुमची डिझायरच राहिली, नॉट अ डिमांड. कळलं नक्की? मग थोडक्यात, दस डिमांड इज ॲन इफेक्टिव्ह डिझायर. डिमांड म्हणजे तुमच्या डिझायरच असतात, पण त्यांनी एक शब्द वापरला आहे, डिमांड इज ॲन इफेक्टिव्ह डिझायर. डिमांड म्हणजे तुमच्या डिझायरच, पण इफेक्टिव्ह म्हणजे अशा डिझायर की ज्या कंप्लीट होऊ शकतात, ज्या तुमच्या पूर्ण होऊ शकतात. बरोबर ना? म्हणजे आपल्याला जर माहिती असेल की आपल्याला 4 व्हीलर घ्यायचीच नाही, बरोबर आहे ना, तर आपण 4 व्हीलरची डिझायर करतच नाही. रस्त्याने जाताना काय काय दुकानांकडे आपण इग्नोरच करतो. का इग्नोर करतो? कारण आपल्याला माहिती आहे आपली तेवढी ॲबिलिटी नाही आहे. त्यामुळे आपण डिझायरच क्रिएट करत नाही. आपण फक्त डिझायर कुठल्या गोष्टींबद्दल क्रिएट करतो, इच्छा पण कुठल्या बघतो. आता तुम्हाला जर विचारलं तुमची इच्छा काय, तुम्ही 2 व्हीलरच म्हणणार ना. का बरं? कारण ठीक आहे सर, आत्ता नाही, पण 10-15 वर्षांनी मी घेऊ शकतो. तुम्ही म्हणणार का सर, नाही माझी इच्छा आहे बाबा, मला एरोप्लेन परचेस करायचं आहे, हेलिकॉप्टर परचेस करायचं आहे, प्रायव्हेट माझं प्लेन परचेस करायचं आहे. हे आत्ता सर मी ह्या डिझायर ठेवून उपयोग नाही. कारण काय, अजून एवढी ॲबिलिटी नाही. मी कामाला लागल्यावर एवढे पैसे कमवायची शक्यता कमी आहे, किंवा कमवताल पण सध्या तरी नाही ना. सध्या गरजेचं काय सर, माझी 2 व्हीलर असली तरी बाद झालं. म्हणजे डिझायरच आहे शेवटी. 2 व्हीलर तुम्ही परचेस करायचं बोलला आत्ता ह्या क्षणाला, ती तुमची डिझायरच झाली. मी इग्नोरच करणार तुमच्या बोलण्याकडं. पण डिझायर बोलताना पण अशी बोलताल की विच कॅन बी इफेक्टिव्ह, की जी निदान आत्ता नाही सर 10-15 वर्षांनी तर पूर्ण होऊ शकते. म्हणून त्यांनी तो शब्द वापरला, डिमांड इज ॲन इफेक्टिव्ह डिझायर. आणि एक वाक्य नीट लक्ष द्या, लास्ट सेंटेन्स, ऑल डिझायर्स आर नॉट डिमांड. हे तुम्हाला सेंटेन्स पडू शकतं की ऑल डिझायर्स आर नॉट डिमांड. तुमच्या सगळ्याच डिझायर आर नॉट डिमांड. म्हणजे थोडक्यात एक तुम्हाला चांगलं एक्झाम्पल, ह्याचा अर्थ काय, तर ट्राय दिसमध्ये खाली नीट बघा, आयडेंटिफाय द कन्सेप्ट दिले. अ पुअर पर्सन वॉन्ट्स टू हॅव अ कार. की एखादा श्रीमंत माणूस आहे, सॉरी पुअर पर्सन, एखादा गरीब माणूस आहे, गरीब मिडल क्लास, गरीबच समजू आपण, की ज्याला 4-5 हजार रुपये सॅलरी भेटती, कसं तरी आपलं घर चालवतो आहे, असा एखादा पुअर पर्सन असेल, वॉन्ट्स टू हॅव अ कार, आणि त्याला वाटते की मला कार घ्यायची. आणि खाली काय दिले, रिच पर्सन बॉट अ कार. आणि एखाद्या श्रीमंत माणसाने बॉट अ कार खरेदी केली. तर दोघांमध्ये फरक काय? पहिलं जे एक्झाम्पल आहे त्याला आपण डिझायर म्हणणार. का बरं? कारण तो माणूस पुअर आहे, मग त्याला वाटते की कार परचेस करायची, बरोबर आहे ना. पण तो कार परचेस करू शकणार नाही. का? कारण मेन गोष्ट ॲबिलिटी टू पे. त्याकडे ॲबिलिटी नाही आहे सर तेवढी. तो पुअर आहे. पुअर असल्यामुळं तो कार अफोर्ड करू शकत नाही. त्यामुळे ती फक्त त्याची काय राहणार आहे, डिझायरच राहणार आहे. म्हणजे पहिल्याचं आन्सर काय असलं, लक्षात आलं ना तुमच्या? पहिल्याचं आन्सर काय आहे, डिझायर आहे, बरोबर. आणि सेकंड काय म्हणतात, तर रिच पर्सन बॉट अ कार, की एखादा श्रीमंत माणसाने कार विकत घेतली. बॉट शब्द वापरला, कार विकत घेतली. मग विकत घेतली का, दॅट इज कॉल हिज डिमांड. तो त्याचा डिमांड झाला. का बरं डिमांड झाला? कारण त्यांनी विकत घेतली म्हणजे त्याला डिझायर पण होती, इच्छा पण होती, ॲबिलिटी टू बाय. विकत घेतली म्हणजे साहजिक आहे, खिशात पैसे असणारच त्याच्या तेवढे, अँड विलिंगनेस टू परचेस. विकत घेतली म्हणजे त्यांनी खरेदी करायची तयारी पण दाखवली, खर्च केले, म्हणून तर कार आली ना त्याच्याकडं. मग थोडक्यात हा त्याचा काय झाला, डिमांड झाला. नक्की लक्षात आलं? डिझायर म्हणजे काय, डिमांड म्हणजे काय. आपण ह्या टॉपिकमध्ये डिमांड बघणार आहोत, पण डिमांड म्हणजे काय, तर डिझायरच. थोडक्यात आपण कुठल्याही प्रोडक्टला डिमांड करतो. का डिमांड करतो? कारण आपली ते प्रोडक्ट परचेस करायची डिझायर, इच्छा असते, बरोबर आहे. पण नुसती इच्छा असून उपयोग नाही, तर खिशात पैसे, ॲबिलिटी टू बाय, अँड विलिंगनेस टू परचेस, खर्च करायची तयारी पण पाहिजे.
आत्ता तुमच्या खिशात 10 रुपये आहेत आणि तुम्हाला भूक लागली, खाली जाऊन दुकानात जाऊन काहीतरी 10 रुपयाचा वडापाव खाल्ला, तर मी त्याला डिमांड म्हणणार, बरोबर ना? कारण तुमच्या डिझायर, भूक पण लागली, ॲबिलिटी, 10 रुपये पण होते खिशात आणि 10 रुपये खाली जाऊन खर्च पण केले, विलिंगनेस, म्हणजे तो तुमचा डिमांड झाला. लक्षात आलं नक्की? तर मग आज आपण फक्त काय केलं आहे, चॅप्टर 3ला स्टार्ट केलं आहे. अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिमांड किंवा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिमांड अँड डिझायर ते आपण बघितलं. ओके, मग पुढच्या वेळेसपासून आपण काय करू, नेक्स्ट टाईम आपण नेक्स्ट लेक्चरला नव्या ह्याच्या पुढचं जे काय आहे डिमांड्स ते आपण उद्या बघू. ओके, मग आज फक्त जेवढं झालं तेवढं नोट डाऊन करून घ्या. ओके, बाय.